रामकृष्ण हरी. सज्जन हो, संतांच्या मेळ्यामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायाचे जे संत झाले त्याच्यामध्ये महिला प्रतिनिधी म्हणून संत जनाबाईचं स्थान अग्रगण्य आहे. एकदा वाळवंटामध्ये नामदेवांचं कीर्तन चालू होतं आणि ती नामदेवांची दासी म्हणून नामदेवांच्या घरी काम करत असायची. पण कीर्तनाला मात्र हजर राहायची. हे सगळे कामं करूनसुद्धा नामदेवांचं वाळवंटात कीर्तन चालू आहे आणि जनाबाई टाळ घेऊन पाठीमागे उभा आहे. म्हणजे महिला प्रतिनिधी म्हणून त्यावेळी वाळवंटात उभा राहून मागे टाळ घेऊन अभंगाची साथ करणारी संत जनाबाई, पहिली महिला प्रतिनिधी वारकऱ्यांची. आणि जे कीर्तन रंगात आलं तेव्हा जनाबाई ज्ञानदेवाला म्हणते, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. केवढा अधिकार जनाबाईचा. ज्ञानदेवाला आदेश करते की अभंग बोला, पाठीमागे अभंग धरा. अशी जनाबाई, संत जनाबाई. तर संत जनाबाई आणि तिची सेवा करणारा भगवान, संतांची सेवा करणारी संत जनाबाई. आणि संत जनाबाईला पहाटे लवकर उठून ते दळावं लागायचं. एवढ्या कुटुंबाचं सगळं पेट त्या पूर्वी जात्यावर दळायत असायचे पहाटे उठून. आणि ते जातं दळण्याचं फार ओढावं लागतं. पूर्वीच्या पायल्या दळण दळायचं असं असायचं. किलो वगैरे असं काय नव्हतं पूर्वी. तेव्हा तेवढं दळण दळायचं म्हणजे पांडुरंगाला चिंता पडायची. आणि जनाबाईचा तो मधुर स्वर, भक्तिप्रेमाचा स्वर पांडुरंगाला खूप आवडायचा. पहाटच भगवान पण तिथे यायचे जनाबाईकडे आणि जनाबाईला म्हणायचे, जणे तू गाणं म्हण, मी जातं ओढतो. जनाबाई गाणं म्हणायचे आणि भगवान जातं ओढायचे, दळू लागायचे जनाबाईला. हा प्रकार रोजच्या रोज व्हायचा. एक दिवस काय झालं की वेळ चुकली आणि ज्यावेळी भगवान बरोबर, वेळसुद्धा कसं असतं त्यावेळेला तो माणूस भेटला ना की त्याला जर समेचा आनंद संगीतकारांना होतो तसा ती वेळ दिली आणि त्यावेळेला जर मनुष्य आला की माणसाला आनंद होतो. जे वेळ पाळतात त्यांचं सांगतो आहे. ज्याला वेळेचं भान नाही, टाईमपास करणारे लोक आहेत, त्यांचा विषय नाही सांगत. वेळेलासुद्धा एक सम आहे. वेळ दिली की बरोबर पाळा आणि वेळ दिली की त्या माणसाने वेळेवर जायचं. नक्की करा, नक्की जात चला. तसं एके दिवशी पांडुरंग त्यावेळी आलेच नाही. जनाबाई उठून बसली, जाता जाता पांडुरंगाची वाट पाहत बसली. चिंता निर्माण झाली त्याला. पांडुरंग आज कसं काय वेळेवर आला नाही, वेळ कधी चुकत नाही, आज कोणीतरी सुंदर आलं का काय मंदिरामध्ये दर्शनाला, असं जनाबाईच्या मनामध्ये पाल चुकचुकले. आणि मग जनाबाई त्या जात्यावर दळायला सुरुवात करते. कारण पांडुरंग येतोय न येतोय तो काय आपल्या अधीन नाही आहे. म्हणून जनाबाई पांडुरंगाला उद्देशून जात्यावरचं गाणं गाते, पांडुरंगाला बोलवते, आवाहन करते. ऐका, फार सुंदर आहे. संत जनाबाईचे सुंदर जाते हे शीर्षक आहे आणि वारीच्या निमित्ताने आपण हा घेतो आहे विषय. सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के, ओव्या गावो कौतुके तो ये रे बा विठ्ठला. पांडुरंगा, अरे काय तुला सौंदर्य, कसं काय तू येत नाहीस, कशात आडलाय तू? अगं सर्वात सुंदर माझं जातं आहे. जातं हे सुंदर जनाबाईला वाटतं. कर्मयोगातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या भक्तांना कर्मयोगातल्या गोष्टीसुद्धा देवस्वरूप वाटतात, सुंदर वाटतात, लोभस वाटतात. आणि म्हणून सावता महाराजांचं बघा, सावता माळ्यांचं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे, लसूण मिरची कोथंबिरी अवघी व्यापिली पंढरी. त्यांना आपल्या कर्मातसुद्धा, आपल्या भाजीत, आपल्या कांदा मुळातसुद्धा देव दिसत असायचा.
इतके ते कर्मयोगी कर्मरत असायचे. तसंच जनाबाईचं झालं. तर ती ओव्या गाऊन पांडुरंगाला बोलवते. सुंदर माझे जाते गे फिरे बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दुसरं, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाच्या नेटे गे, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाते. ओव्या गाऊन पांडुरंगाला बोलवता येतं आणि शिव्या देऊन भांडण खेळता येतं. इथल्या ओव्या ऐका काय किती महत्त्वाच्या आहेत. जीव आणि शिव हे दोन खुंटे आहेत जात्याचे. एक खालच्या तळीला जातं असतं आणि एक वरची जी तळी असते ना त्याला एक खुंटा असतो. म्हणजे जीवशिव दोन्ही खुंटे, खालचा एक खुंटा आणि वरचा एक खुंटा. जीवशिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाच्या नेटे गे, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. पाची बोटं लावून असं ते खुंट्याला धरून जातं, ओढायचं असतं किंवा असं सुद्धा ओढल्या जातं. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गावो भ्रतारा तो ये रे बा विठ्ठला. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे षडविकार आहेत ना, हेच जोनी कोणी सासरा आहे, कोणी धीर आहे, असे जे आहेत ना, तर हे यांचे नावं असतात ते. आणि सासू, ननंद, भाऊजाई हे जे असतात ना, माया, तृष्णा, इच्छा, वासना यांचे हे नावं असतात. नेहमी अर्थ लावायचा तो असा लावावा लागतो. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गावो भ्रतारा तो ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ मी भरिले, सासू पुढे ठेविले तो ये रे बा विठ्ठला. विठ्ठला, अरे ये बाबा, किती वाट पावते, किती आतुर झालंय. मी आर्त झाले, कधी येशील तो. सत्वाचे आधन ठेविले, पुण्य ते वैरिले, पाप ते उतो गेले ये रे बा विठ्ठला. जनी जाते गाईल, कीर्ती मागे राहील, थोडासा लाभ होईल तो ये रे बा विठ्ठला. वारीच्या निमित्ताने संत जनाबाईचं सुंदर जातं या विषयावर आपण आपल्यापुढे हा व्हिडिओ सादर केलेला आहे. तेव्हा महिला त्या काळची आणि संतांच्या घरी दासीजनी असंच तिने सगळ्या अभंगात लावलेलं आहे. अभंग रचना तर जनाबाईची इतकी चांगली सुंदर आहे ना, कित्येक अभंग आणि कित्येक तिने तात्विक अभंग पण लिहिलेले आहेत. तेव्हा संतबाईला वारीच्या निमित्ताने नमस्कार करूया आणि हा व्हिडिओ समाप्त करूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, ज्ञान वाढवा. रामकृष्ण हरी.